हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वीकेंड आहे त्यामुळे तिघेही निघालेलो आहोत बाहेर आणि मी यावेळी भारतातून आणलेला नवीन कॉर्ड सेट घातलेला आहे. दररोजचं रुटीन मात्र घड्याच्या काट्यावर सुरू असतं. ते वीकेंडला अगदी चेंज होतं. त्यामुळे सर्व उशिरा सकाळी उठलो, फ्रेश झालो, नाश्ता केला, मस्त रेडी होऊन आता दुपारी 1:45ला म्हटलं की चला आजचा दिवस बाहेर स्पेंड करूया. आठवडाभर रेग्युलर रुटीनमुळे अगदी थकायला होतं. त्यामुळे वीकेंड हा आम्ही रिलॅक्सच करण्याचा प्रयत्न करतो. इथे माझ्या बाजूला आर्विक बसला आहे, पुढे मंदार आहेत. तर जस्ट उतरलो आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत खलिदिया मॉलला, जे आमच्या घरापासून टॅक्सीने अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर अबुधाबीतील हे खलिदिया मॉल आकाराने तसं लहान असलं ना तरी इथे आपल्या भारतीयांना शॉपिंग करायला आवडेल असे बरेचसे ऑप्शन आहेत. ऑफकोर्स आमचं लंच बाकी आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत गझिबोमध्ये. गझिबो हे इथलं वन ऑफ बेस्ट रेस्टॉरंट आहे. याआधीसुद्धा आम्ही 1-2 वेळा गेलेलो आहोत आणि हल्लीच मंदाचा वाढदिवस होऊन गेला. त्या दिवशी आम्ही डिनरचा प्लॅन केला होता गझिबोचाच, पण थोडासा कंटाळा केला कारण जास्त खाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तो लंच आज आम्ही एन्जॉय करणार आहोत. ॲम्बियन्स दाखवण्यासाठी मी शूट करणार होते, पण आमच्या बाजूच्या टेबलवरती एक फॉरेनर फॅमिली आणि दुसऱ्या टेबलवरती अरेबिक बसले होते, सो त्यांना शूट केलेलं पटतंच असं नाही. इथे मी ऑर्डर देण्यासाठी मेनू कार्ड बघते आणि आर्विकला आहे ना बऱ्याचदा फोटो व्हिडिओ असं काही आवडत नाही. तो पप्पांना सांगतोय तिथे कॅमेरा करा. आम्हाला काय काय खायचं आहे आज त्याची ऑर्डर प्लेस केल्यानंतर जस्ट हँडवॉश करून आले. तर मेनू कार्डला ना बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात, त्यामुळे माझी सवय ऑर्डर एकदा प्लेस करून झाली की मग हँडवॉश करून यायचा. मॉलमध्ये चालताच रेस्टॉरंटची ओपन सिटिंग आहे, तर सेपरेशन आणि कर्टनसुद्धा आहेत. तर आम्ही सर्वात पहिल्यांदा स्टार्टर मागवलं आणि ते पाहून आर्विक मात्र खुश झाला आहे, कारण स्टार्टर त्याला नेहमीच आवडतात. आणि आज आम्ही मागवलेल्या या स्टार्टरमध्ये ना चिकनसोबतच आहे ना पायनॅपलचे सुद्धा तंदूर पीसेस आहेत. आणि इथलं फूड क्वालिटी आणि टेस्ट वाईज ऑफकोर्स चांगलंच असतं. स्टार्टरनंतर मेन कोर्समध्ये आज एक नवीन ग्रेव्ही ट्राय केली, पण टेस्ट वाईज मला ओके वाटली. आपलं लंच झाल्यानंतर नॉर्मली फिंगर बाउल काही देत नाहीत, वेट टिश्यूजचे पॅकेट्स असतात, शिवाय बडीशेपचे सॅचेट. आणि हे जे बॉक्स दिसत आहेत ना यामध्ये आहेत चॉकलेट्स प्रत्येकाला. तर तुम्हाला आयडिया असेलच की मध्यंतरी दुबईमध्ये एक चॉकलेट खूप व्हायरल झालं होतं, कुनाफा चॉकलेट, ज्यामध्ये पिस्ताचं स्टफिंग असतं. तर प्रत्येकी एक याप्रमाणे 3 बॉक्सेस दिलेले आहेत त्याचे. रेस्टॉरंटमधून लंच करून जस्ट बाहेर पडलो आणि आता पुढे काय असा विचार चालू होता, कारण आज बराचसा वेळ इथे स्पेंड करायचा होता. या मॉलची मला एक गोष्ट फार आवडते, खूप जास्त मोठा नसल्यामुळे ना खूप जास्त चालावं लागत नाही. अदरवाईज दुबई अबुधाबीमध्ये इतके असंख्य मॉल आहेत ना, आणि कोणत्याही मॉलमध्ये तुम्ही जा तुम्हाला खूप चालावं लागतं. अबुधाबीमध्ये तर थोड्या डिस्टन्सवरती कितीतरी मॉल तुम्हाला ऑप्शन्स दिसतील, पण सगळीकडे ना थोडंसं चालून खूप पाय दुखतात. आणि चालावं कमी लागतं इतकंच नाही, तर या मॉलमध्ये लहान असला ना तरी आपल्या भारतीयांना शॉपिंग करता येईल असे बरेचसे आउटलेट्स आहेत. शिवाय फूड कोर्टला सुद्धा ना आपल्या भारतीयांना खाता येईल असे सुद्धा ऑप्शन्स आहेत. आणखी एक गोष्ट मला काय आवडते सांगू, तर इथल्या बऱ्याचशा मॉलमध्ये ना लुलू सुपर मार्केटसुद्धा असतं. त्यामुळे काय होतं, कोणत्याही मॉलला गेल्यावरती विकेंडला आपण वेळ घालवू शकतो, पाहिजे ती शॉपिंग करू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो. आणि सर्वात शेवटी मग आम्ही जातो लुलू सुपर मार्केटला. आठवड्याभराची जी काही ग्रोसरी शॉपिंग असते ती सुद्धा करायची आणि मग घरी यायचं. मंदारचं म्हणणं होतं की इथे आम्ही कसं आज रिलॅक्स डे पूर्ण वेळ आपण घालवूया असं ठरवून आलो होतो. तर मूव्ही बघायचा त्यांचा प्लॅन होता. तर समोर आहे ना लुलू फॅशन स्टोअर आहे. फॅशन म्हणजे इथे सर्व कपड्यांचं असतं सेक्शन. आणि गेल्या आर्विकच्या बड्डे पार्टीसाठी जो मी ड्रेस घेतला होता माझा, तो खूप ठिकाणी पाहिल्यानंतर इथे भेटला होता पाहिजे तसा. आम्ही ना सर्वात पहिला आलेलो आहोत ब्रँड बाजारमध्ये, आणि मेन मला मिळालेला आहे इसेन्स ब्रँड. तो आहे ना फार रेअर मिळतो, ज्याचं मूज मी यूज करते. खरंच खूप छान आहे त्याचं, मी तेच लावते. फक्त ते अप्लाय केल्यावरती ना काही गरज पडत नाही. तर मला ना इथे दिसलं इसेन्स आणि मूजसुद्धा आहे, आणि बरोबर मला पाहिजे ती शेड आहे. सो आता मी ते घेते. सध्या माझ्याकडे स्टॉकमध्ये असलं ना तरी म्हटलं की आता मिळालं तर घेऊया. ॲक्च्युली मी भारतातूनच आणते, पण भारतात आपल्याकडे कलर इसेन्स इझिली मिळतो. इसेन्स हा जर्मनी ब्रँड असल्यामुळे ना तो फक्त मिंत्रा आणि काही ऑनलाईन साईट्सवर मिळतो. इथे बऱ्यापैकी मिळतो तो. मूज घेतल्यानंतर आणखी थोडं एक्सप्लोअर केलं, कारण आर्विकच्या स्कूलमध्ये आहे टुरिझम डे, आणि त्यासाठी त्याला मिळाली चायना कंट्री, ज्यामध्ये त्याचं कॉस्ट्यूम प्लस डायलॉग्स त्याला सर्व रेडी करून जायचं आहे. तर कॉस्ट्यूम तर मी रेडी केलेलंच आहे, पण म्हटलं काही आणखी सिमिलर मिळतं आहे का. तिथून आम्ही फायनली आलो आहोत मूव्हीसाठी. मंदार मगाचपासून कोणता शो आहे पाहत होते, तर परमसुंदरी आहे आणि जस्ट स्टार्ट झालेला आहे. तर आता मग तिकीट्स घेतील आणि मग लगेचच आम्ही जाऊ मूव्हीसाठी. आणि गेल्या वेळी मी इथेच आलो होतो सितारे जमीन पर पाहायला.
आणि त्याचवेळी आम्हाला समजलं इथे तिकीट काउंटर काही वेगळे नसतात, तर फूड स्टॉल्सवरूनच आपल्याला तिकीट परचेस करावे लागतात. तर जस्ट तिकीट घेतले आहेत आणि आता पटापट जातो आहे, कारण मूवी स्टार्ट होईल आणि स्टार्ट कधीच मिस करायचा नसतो. त्यामुळे नाही चालू झालं. मी ना दिवसभर अजिबात टी व्ही पाहत नाही, कारण तितकासा वेळसुद्धा नसतो. पण एंड ऑफ द डे जेव्हा मी एकदम रिलॅक्स बसते सर्व कामं माझी करून, त्यावेळी मी थोडाफार टी व्ही पाहते. त्यामुळे ना कोणते नवीन मूव्ही आले आहेत मला एवढी आयडिया नसते. पण एखादा मूव्ही खूप जास्त चालत असेल ना, तर ऑफकोर्स ते तर आपल्याला समजतंच. तर मंदार तसेच मला अचानक म्हणाले की परमसुंदरी आहे आणि त्यांचं चालूच होतं की इतका वेळ आपण मॉलमध्ये फिरून काय करणार, एखादा मूव्ही पाहू. तर गेल्यावेळी आता आर्विकला घेऊन पहिल्यांदा आम्ही मूव्ही पाहिला इतक्या वर्षाला, तर आयडिया आली होती की तो छान बसतो. तर आजही तो तसा शांत बसला आहे आणि त्याचं काय चालू आहे माहिती आहे, तो मूव्ही पाहतो पण आणि मध्ये मध्ये आहे ना ते बडीशेप जी मिळाली रेस्टॉरंटमधून, तर तुम्हाला दिसत असेल काळोखात लांब जाऊन मान वर करून ते पॅकेट फोडून खातो येतो. ते एका सीटवरून दुसऱ्या सीटवर असं सर्व त्याचं चालू असतं. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही मॉलमध्ये आम्ही जाऊ दे, शॉपिंग करू दे, पूर्ण मॉल एक्सप्लोअर करून झाला की निघण्याच्या वेळी सर्वात शेवटी येतो ते म्हणजे लुलू सुपर मार्केटमध्ये. आणि तिथून जी काही ग्रोसरी शॉपिंग करायची असते आठवड्याभराची ती करतो. तर नेहमीप्रमाणे मला युटेन्सिल सेक्शनला आल्याशिवाय माझी फेरी काही पूर्ण होत नाही. तितक्यात आम्हाला दिसला क्लोथ ड्राईंग रॅक, जो आम्हाला घ्यायचाच होता कारण एक्झिस्टिंग थोडासा वन साईडने बेंड झाला आहे. सो तो घेतल्यानंतर आम्ही पुढे आलो फिश सेक्शनला आणि इथे मी प्रॉन्स घेते. तर ते इथूनच क्लीन करून घेणार, घरी गेल्यावरती मस्त वॉश करून डब्यामध्ये भरून ठेवलं ना की उद्या संडे आहे, मग लगेचच काढून आहे ना काही ना काही बनवता येतं त्यामुळे. आणि ते दुसरीकडे आर्विकचा नुसता गोंधळ, हातामध्ये ग्लोव्ज घालून बसला आहे फिशला टच करण्यासाठी. सतत ट्रॉलीमध्ये बसायचं उतरायचं. आणि इथे ना मी सुरमईसुद्धा घेतली आहे अराऊंड 500 ग्रॅम. आणि ते घेऊन पुढे जाता जाता आहे ना, इथे हे असे सुपर मार्केटमध्ये कोणी ना कोणी असतंच, ज्या पण प्रोडक्टवरती ऑफर असेल ना त्याच्या रिलेटेड हे असतात आणि मग ते मुलांना अट्रॅक्ट करतात. इथे काही फ्रूट्स घेतले मी, स्ट्रॉबेरी, पेर असं सर्व घेऊन फायनली आलो बिलिंग करण्यासाठी. आणि लागणारं जे जे होतं ना, मटार घेतलेले आहेत, सॉल्ट घेतलं आहे, बिस्किट पॅकेट्स, व्हेजिटेबल्स, इथे हा ड्राईंग रॅक आणि इतर सर्व असं सर्व घेऊन फायनली निघालेलो आहोत. आणि मग अशी मूवीचा रिव्ह्यू शेअर करायचा राहिला. मूवीचे सॉंग्स सर्व छान आहेत आणि असं सर्व पिक्चरायझेशन असलं ना की अगदी रिफ्रेशिंग वाटतं, त्यामुळे असे रिफ्रेशिंग मूवीज मला आवडतात. त्यानंतर आलो फूड कोर्टला. मग असे मी सांगितलंच की मॉल लहान आहे तरी आपल्या भारतीयांना खाता येईल असे 1-2 पदार्थांचे शॉप्स तरी इथे आहेत. त्यापैकी कुंभकोणम, ज्यांचे ही स्पेशालिटी असते साऊथ इंडियन सर्व डोसा इडलीची. आणि त्यांचा जो पर्टिक्युलर तूप असतो ना, आज इतकं जास्त तूप होता ना सर्वमध्ये, लिटरली मी आहे ना डोसा असा पिळून पिळून काढलेला आहे. आणि मग आता फायनली निघालेलो आहोत. इतका वेळ घालवल्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत आम्ही मस्त रिलॅक्स मॉलमध्ये मूव्ही पाहिला, शॉपिंग केली, आता मस्त खाल्लेलं आहे भरपेट. आणि आता इथे मॉलच्या बाहेरच टॅक्सीची लाईन असते, प्रत्येकजण शांत आपले उभे राहतात, अजिबात इथे क्यू लावायची गरज नसते. प्रामाणिकपणे जसे प्रत्येकजण येतो ना तसा टॅक्सी पकडतो. हे मला एक आवडतं इथलं. प्रत्येकजण प्रामाणिकपणे रांगेत उभा राहतो, आपला नंबर आल्याशिवाय कोणी घाई करत नाही. आणि फायनली निघालेलो आहोत. हीच ती बिल्डिंग आहे गणपतीमध्ये जिथे मी मोदक घेऊन गेले होते. आणि आता घरी थोड्याच वेळात पोहोचू. तर असा होता हा आजचा विकेंड स्पेशल व्लॉग. प्रत्येक विकेंड हा आमचा असाच असतो, आर्विकला घेऊन कुठेतरी खेळायला फिरायला जायचं, खाण्यासाठी तर जायचं. येताना पुढच्या आठवड्याची ग्रोसरी शॉपिंग करायची. ज्यामुळे काय होतं माहिती आहे, आठवडाभर इतकं काम केलेलं असतं ना, त्यातून किचनमधून थोडासा फ्री टाईम मिळतो. आणि मंदारसुद्धा या गोष्टीला मला नेहमीच सपोर्ट करतात. तसा विकेंड स्पेशल व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, काळजी घ्या, बाय.